कोल्हापूर महानगरपालिकेचे रखडलेले आणि वापरात न असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापौर सौ रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शुक्रवारी विविध ठिकाणी संयुक्त पाहणी करत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. बंद प्रकल्प पुन्हा कार्यवाहीत करून त्यातून महसूल व नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी तातडीने विकास आराखडे सादर करण्यास सांगण्यात आले. टेमलाईवाडी येथे 5 स्टार हॉटेल इमारतीसाठी नामांकित हॉटेल व्यावसायिकांकडून प्रस्ताव मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर टाकाळा लँडफिल साईडवर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याच्या पर्याय तपासण्याचे आदेश देण्यात आले. हॉकी स्टेडियम समोरील वापरात नसलेल्या इमारतीबाबत तातडीने निर्णय घेऊन ती भाडे तत्वावर देण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये आरोग्य सुविधांचा आढावा घेत आवश्यक यंत्रसामग्री खरेदी व मानधन तत्वावर डॉक्टर नियुक्तीबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच पंचगंगा स्मशानभूमीच्या विकासासाठी CSR आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सुविधा वाढवण्याबाबत चर्चा झाली. महापौर आणि आयुक्तांच्या या पाहणीमुळे महापालिकेचे अनेक रखडलेले प्रकल्प पुन्हा गती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.